महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज एक विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर, यांच्या कार्यावर ज्यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे, ते हर्सुल महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर.पी. भांबरे सर आपल्यात उपस्थित आहेत. मी महाविद्यालय परिवाराच्या वतीने माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे व सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. या व्याख्यानाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, उपप्राचार्य प्राध्यापक गायकवाड सर, शैक्षणिक पर्यवेक्षक बनारसी सर, नॅक समन्वयक गायकवाड मॅडम, आमचे कार्यालयीन अधीक्षक बच्छाव सर तथा कनिष्ठ विभागाचे प्रमुख सोनवणे सर, वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, आज ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आज आपण स्मरण करत आहोत, ज्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण कार्यक्रम घेत आहोत, या कार्यक्रमाचं आयोजन काय असावं, हा कार्यक्रम कशासाठी आपण आयोजन करतो, या संदर्भात प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय वनारसे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. वनारसे सर. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जयंतीचा ऑनलाईन कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे, प्रमुख वक्ते हर्सुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.पी. भांबरे, उपप्राचार्य प्राध्यापक एच.डी. गायकवाड, नॅक समन्वयक डॉक्टर मनीषा गायकवाड मॅडम, तसेच कोलते सर, बच्छाव सर, धनगर सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, तसेच कार्यालय अधीक्षक डॉक्टर शंकर बच्छाव सर आणि वैभव सोनवणे सर, या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेत आहोत. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे खऱ्या अर्थानं कट्टर हिंदुत्ववादी विचारवंत म्हणून ओळखले जातात आणि त्यांची जी विचारधारा होती ती क्रांतिकारी स्वरूपाची होती. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जो परिचय आहे ते सर आपल्याला देतीलच, पण मी थोडक्यात प्रास्ताविक म्हणून त्यांच्या बाबत काही माझं मनोगत व्यक्त करतो. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे अंदमानच्या कोठडीत असताना त्यांनी हिंदू संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला, कारण तत्कालीन परिस्थिती मुस्लिम लीग ही अतिशय जहालवादी पक्ष म्हणून पुढे येत होता आणि आपल्या देशातून अर्थातच ब्रिटिश हे आपले शत्रू होते, ते त्वरित निघून येतील, पण मुस्लिम हा शत्रू आपल्या देशामध्ये कायमस्वरूपी राहील आणि त्यांच्या विरुद्ध प्रखर लढा देण्यासाठी त्यांनी प्रखर हिंदुत्ववादी संघटन उभं करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे 1937 पासून जवळपास 7 वर्ष हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना त्यांनी हिंदुत्वासाठी खूप प्रचार केला, मोठमोठ्या हिंदू सभा घेतल्या आणि झंझावाती दौरे सुद्धा केले. हिंदूंची सैन्यात भरती करण्याचं काम केलं आणि हिंदू महासभेचं काम अतिशय प्रखरपणे केलं. सावरकर खऱ्या अर्थानं युक्तिवाद आणि विज्ञाननिष्ठा यांची कास धरणारे एक थोर व्यक्तिमत्व होतं. हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिलेला आपल्याला दिसून येतो. या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण राजकीय बाबींचा विचार करतो तेव्हा विदा सावरकरांना भारतरत्न द्यावा असा एक विचार प्रवाह आहे आणि विदा सावरकर यांना भारतरत्न देऊ नये असा एक विचार प्रवाह आहे. अर्थात हे दोन्ही जे गट आपल्या देशामध्ये पडलेले आहेत ते पक्षीय स्वार्थाच्या दृष्टिकोनाकरांना भारतरत्न द्यावा किंवा देऊ नये या संदर्भात विचार करताना आपल्याला पडायचं नाही. परंतु स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि तत्कालीन मुस्लिम लीगच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी हिंदुत्वाचा त्यांनी केलेला पुरस्कार, ह्या गोष्टी मात्र आपल्याला निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाही. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आपल्याला स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती सांगतील. सरांचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे, तर आपण अर्थातच त्यांना ऐकणार आहोत. मला
आयोजकांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या प्रास्ताविकपर मनोगताला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण विदा सावरकरांचा अल्प परिचय का असेना आपल्या प्रास्ताविकातून दिला. मी आजचे प्रमुख अतिथी जे आहेत ते प्रमुख अतिथी आपल्या सर्वांना परिचित आहेत, पण आमच्या महाविद्यालयात अनेक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत व विद्यार्थी पण जुळलेले आहेत. तर असा प्रमुख अतिथींचा परिचय आपल्याला व्हावा या दृष्टिकोनातून मी आमच्या महाविद्यालयाचे मराठी विभागाचे आदरणीय डॉक्टर धनगर सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य आर.पी. भांबरे सर यांचा परिचय करून द्यावा. आदरणीय धनगर सर. धन्यवाद सर. अतिशय सुहृद, अतिशय सृजनशील, सर्जनशील असणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याचं भाग्य मला आज लाभतंय. त्याबद्दल मला मनस्वी खूप आनंद होतोय. मी सरांचा परिचय करून देतो. आज आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र पोपटराव भामरे, ज्यांना आपण प्राचार्य डॉक्टर आर.पी. भामरे सर या नावानेही ओळखतो. आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय सौंदाणे आणि मनमाड आणि त्यानंतर आता सर हर्सुल येथे कार्यरत आहेत. सरांचं शिक्षण MA सेट, MPhil, PhD झालेलं आहे. दिनांक 5/10/1990 पासून इतिहास विषयाचे व्याख्याते म्हणून सर कार्यरत आहेत. सरांनी एकूण 24 ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर 3 पुस्तके यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी सरांची प्रकाशित केलेली आहे आणि 2 पुस्तके मुंबई विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राने देखील प्रकाशित केलेली आहेत. सरांचे एकूण 40 संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर 5 लेख देखील सरांचे प्रकाशित आहेत. 4 आंतरराष्ट्रीय परिषदांना सरांनी उपस्थिती लावलेली असून 10 राष्ट्रीय परिषदांना सरांची उपस्थिती आणि संशोधन पेपरचे वाचन सरांनी केलेले आहे. साधन व्यक्ती म्हणून, प्रमुख अतिथी म्हणून अनेक इतिहास परिषदांना सर उपस्थित असतात. सन 1997 पासून बहिशाल शिक्षण मंडळ पुणे विद्यापीठ याचे सर व्याख्याते आहेत. त्यांनी विविध बहिशाल केंद्रांमधून आतापर्यंत 50 व्याख्याने दिलेली आहेत. केंद्र कार्यवाहक तसेच सदस्य सल्लागार समिती बहिशाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून देखील सर कार्यरत आहेत. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे श्रीगोंदा अधिवेशनात आधुनिक विभागाचे अध्यक्ष सर होते. अखिल भारतीय इतिहास परिषदेचे आजीव सभासद म्हणून सरांनी परिषदेला उपस्थिती लावली. त्यानंतर इतिहास संशोधन पत्रिका कंधारपूर, शोधांकन आणि शिक्षण तरंग या नियतकालिकांच्या संपादकीय मंडळात देखील सर सदस्य आहेत. खानदेश इतिहास परिषद सह विविध परिषदांचे आजीव सभासद सर आहेत. उपाध्यक्ष पुणे विद्यापीठ इतिहास अभ्यासक परिषद आणि अध्यक्ष भारतीय इतिहास संकलन समिती सदस्य, त्याचबरोबर प्रांतिकचे कार्यकारिणी सदस्य म्हणून देखील सर कार्यरत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून देखील सरांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. तालुका त्र्यंबकेश्वर, मळकीजाम, दिंडोरी ही गावे सरांनी हागणदारी मुक्त केलीत. सेवाभावी कार्य प्रादेशिक समन्वयक म्हणून सरांनी कार्यभार जो आहे तो राष्ट्रीय सेवा योजनेचा सांभाळलेला होता. सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी महत्वाचा एक पुरस्कार म्हणजे मणिभाई देसाई फाउंडेशन उरळी कांचन पुणे यांनी दिलेला मणिरत्न बेस्ट टीचर अवॉर्ड 2009 देऊन सरांना गौरवण्यात आले. नाशिक शिक्षक गौरव समिती व सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील सरांना 5 सप्टेंबर 2014 रोजी देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यानंतर सर इतिहास अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठाचं या अभ्यास मंडळाचे सर 2010 ते 2015 या कालावधीमध्ये अध्यक्ष होते आणि सदस्य देखील सर इतिहास अभ्यास मंडळाचे आहेत. त्याचबरोबर सदस्य विद्या परिषद पुणे विद्यापीठ 2005 ते 2010 या काळामध्ये सरांनी कामकाज पाहिलेलं आहे. त्याचबरोबर जयकर ग्रंथालय पुणे विद्यापीठ यावरती विधान परिषद नामनिर्देशित शिक्षक प्रतिनिधी म्हणून सर काही दिवस काम करीत होते. त्याचबरोबर अभ्यासक्रम समिती सदस्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व पुणे विद्यापीठ यामध्ये सरांनी काम केलेलं आहे. इतिहास संशोधन मार्गदर्शक म्हणून पुणे विद्यापीठ, त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे सरांनी कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर एमफिलचे सरांचे 13 विद्यार्थी जे आहेत त्यांना एमफिल ही पदवी प्राप्त झालेली आहे. 4 विद्यार्थी एमफिल साठी सरांकडे संशोधन कार्य करीत आहेत.
त्याचबरोबर 4 विद्यार्थ्यांचं पीएचडीचं संशोधन सरांकडे सुरू आहे आणि सरांचे 5 विद्यार्थी पीएचडी झालेले आहेत. सरांनी 2 लघु संशोधन प्रकल्प देखील पूर्ण केलेले आहेत आणि 2017 पासून प्राचार्य म्हणून अतिशय सृजनशील आणि अतिशय काय म्हणतात एक नवनवीन उपक्रम राबवणारे प्राचार्य म्हणून सर ओळखले जातात. आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेतील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सरांचा परिचय आपणा सर्वांनाच आहे. सरांचा हा परिचय करून देण्यास आज मला खूप मनस्वी आनंद इथे झाला आणि विशेषतः ज्या सावरकरांच्या संदर्भात सर बोलणार आहेत त्या सावरकरांचं वाक्य तुझसाठी मरण ते जनन आणि तुझं वीण जनन ते मरण अशा सावरकरांवरती आज सरांना ऐकायला मिळणार आहे. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. मी पुनश्च एकदा सरांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतो आणि पुढील सूत्र आजचे सूत्रसंचालक बच्छाव सरांकडे देतो. आदरणीय बच्छाव सर. धन्यवाद धनगर सर. अहो इतक्या कमी वेळात आणि इतका असा परिचय आपण सरांना करून दिला. सरांचं जे कार्य आहे ते एक बहुमुखी प्रतिभा आणि जे प्रतिभाशाली व्यक्ती आहे की फक्त एका क्षेत्रात आपल्या इतिहास विषयात नाही पण इतिहासात बरोबर समाजाशी नाळ जुळलेला एक ग्रामीण भागात काम करणारा एक कार्यकर्ता त्या ग्रामीण भागात काम करणारा एक चांगला व्यक्ती म्हणून जो परिचय आपण सगळ्यांना करून दिलात त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करतो. आणि याच्याही पलीकडे सरांचा फार परिचय आहे पण वेळेच्या अभावाने आपल्याला सरांचा परिचय देता येत नाही. सरांचं कार्य तसं फार मोठं आहे आणि इतक्या कमी वेळात आपण हा सगळा परिचय करून दिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि ज्या व्यक्तींच्या जीवनासंदर्भात सर आज मार्गदर्शन करणार आहेत ते स्वातंत्र्यवीर सावरकर जे आपल्याला माहिती आहे की एक राष्ट्रभक्त होते, स्वातंत्र्य सेनानी होते, समाज सुधारक होते, कवी होते, लेखक होते, भाषा सुधारक होते. अशा विविध क्षेत्रात ज्या सावरकरांनी काम केलेलं आहे अशा सावरकरांवर बोलणारा व्यक्ती सुद्धा तेवढाच क्षमतेचा तेवढाच प्रतिभेचा असावा. आणि म्हणून माननीय प्राचार्य गमे सरांच्या समोर पहिलं नाव आलं ते आदरणीय डॉक्टर भामरे सरांचं. मी आदरणीय भामरे सरांना आमच्या महाविद्यालयाच्या वतीने माननीय प्राचार्यांच्या वतीने विनम्र निवेदन करतो की त्यांनी आम्हाला सावरकरांविषयी मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राचार्य भामरे सर. हॅलो, माझा आवाज येतोय ना सर? माझा आवाज हो येतोय का? येतोय सर, येतोय. हो येतोय. थँक्यू. ओके थँक्यू. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तात्यासाहेब यांची 138वी जयंती आहे आणि त्या जयंती समारंभाच्या निमित्ताने आपण आभासी पद्धतीने एकत्र जमलो आहोत. स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करतो आणि तुम्ही दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून मी माझं मनोगत आपणा पुढे ठेवतो, विचारार्थ ठेवतो. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर आमचे परममित्र आहेत. आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य गायकवाड सर, वनारसे सर, गायकवाड मॅडम, बच्छाव सर, सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, आणि विशेष उल्लेख करावा लागेल की खूप दिवसांनी माझा अतिशय सुंदर असा चांगला परिचय ऐकण्याचा योग ज्या धनगर सरांमुळे आला. डॉक्टर साहेब आपलं शब्द सुमनांनी ऋण व्यक्त करतो, नाहीतर अलीकडे परिचय करणं म्हणजे हा महाभयानक प्रकार असतो. आणि काय सांगावं तुम्हाला, लोक काय सांगतील याचा काही भरोसा नसतो. पण तुम्ही मात्र अतिशय मोजक्या पण समर्पक शब्दात केलेली शब्दरचना ऐकून मला खरोखर बरं वाटलं, आनंद वाटला. शेवटी गमे सरांच्या महाविद्यालयाचे आहात तुम्ही. आमच्या गुरुजींनी व्याख्येची व्याख्या सांगितली होती की मोजक्या पण समर्पक शब्दात केलेली शब्दरचना म्हणजे व्याख्या. आणि येवला मनमाड म्हटल्यानंतर साहित्यिक ठेवा आहेच, त्यामुळे तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आज थोडं प्रकृती अस्वास्थ्य होतं पण गमे साहेबांचा निरोप आल्यानंतर मला खरोखर हुरूप आला आणि आज तुमच्या समोर स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलण्याचा योग तुम्ही मला आणून दिला. धन्यवाद. खरं म्हणजे बरं का की सावरकरांना एका तासामध्ये किंवा एका मुठीमध्ये पकडणं थोडं अवघड आहे.
सशस्त्र क्रांतिकारक. आपण नेहमी हा शब्द उच्चारतो बघा. क्रांतिकारक म्हणजे नेमका काय शब्द आहे हा? आणि सशस्त्र क्रांतिकारक, आपण म्हणतो ना, रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळे? जो रणांगणातच उतरला नाही त्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, आणि स्वातंत्र्य मिळणार नाही तर स्वराज्य कुठून येणार, सुराज्य कुठून येणार? आणि म्हणून तुम्हाला केवळ अर्ज, विनंती, शिष्टमंडळ, चर्चा, ठराव, निदर्शने हे सनदशीर मार्गाने या साम्राज्यवादी सत्तेशी किती लढणार तुम्ही? शस्त्राला तुम्ही किती वेळा विनंती करणार? ज्याच्या हातात शस्त्र आहे, दंडुकेशाही निर्माण केलेली आहे, अशा साम्राज्यवादी सत्तेच्या विरोधात लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. त्यासाठी सावरकरांनी बॉम्ब देवाची पूजा सुरू केली. पुढे आता ते सर्व सांगणारच आहे तुम्हाला. आणि म्हणून क्रांतिकारक काय म्हणतो किंवा क्रांतिकारक कोणास म्हणतात? जो जुनी व्यवस्था मी मान्य करत नाही, मला नवी व्यवस्था निर्माण करायची आहे, मी जुनी व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकणार, त्याला क्रांतिकारक म्हणतात. आणि दुसरी बाजू जी आहे ती सुधारकांची आहे. योगदान दोघांचं आहे, ते मान्यच केलं पाहिजे. भारतभूमी त्यांची खानच आहे. पण दुसरी बाजू काय आहे? सुधारक काय म्हणतो की मला ह्या जुन्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करायची आहे. या भारतीय स्वातंत्र्याचं जर महाभारत आपण अभ्यासलं तर त्यात हेच दिसतं की भाड्याच्या घरात काय सुधारणा करायची आहे. हे घरच आपलं नाही, हे घरच ब्रिटिशांनी बळकावलं आहे. अशा पद्धतीचे डिबेट्स म्हणूया आपण त्याला, किंवा विचार प्रवाह म्हणूया. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या तीन विचारधारा सातत्याने नांदत होत्या. एक, आणि त्यातला एक देशभक्त, उत्कट देशप्रेम असलेला नेता, आत्यंतिक राष्ट्रवादी नेता. आणि म्हणून सशस्त्र क्रांती जर करायची असेल तर केवळ भाषण देऊन होणार नाही. त्यासाठी जगभरातल्या क्रांतिकारकांशी बोललं पाहिजे. आणि म्हणून सावरकर लंडनला गेल्यानंतर त्यांनी बॉम्ब कसा तयार करायचा याचं प्रशिक्षण स्वतः घेतलं. म्हणून आपण त्यांना या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये तरुणांना संघटित करून रशियन राज्यक्रांतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, तो कालखंडही तोच आहे, रशियन राज्यक्रांतीचाच कालखंड आहे तो. आपल्याला ब्रिटिश सत्ता उलथून टाकायची आहे, नाकारायची आहे. आणि देशासाठी राष्ट्रप्रेम केवळ भारताचा नकाशा डोळ्यासमोर ठेवून त्याची पूजा करणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही. या राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, केवळ राष्ट्राच्या अस्तित्वासाठी प्राणपणाने लढणे, याला आत्यंतिक राष्ट्रवादी विचारसरणी असं म्हणतात. नेहमी एक सावरकरांच्या बाबतीमध्ये एक नेहमी शब्द येतो, विज्ञानवादी, विज्ञाननिष्ठ, विज्ञानाचा पुरस्कार करणारे आणि जातीभेदाचा तिरस्कार करणारे समाज सुधारक किंवा देशप्रेमी नेता म्हणून सावरकरांकडे पाहिलं जातं. आणि म्हणून सावरकर म्हणतात की धर्मग्रंथांवर समाज संस्था उभे करण्याचे दिवस आता संपलेले आहेत. तुम्हाला विज्ञाननिष्ठ व्हायचं आहे. नेमकं विज्ञाननिष्ठ होणं म्हणजे काय? तांत्रिक विकास झाला, शोध लागले, कारखानदारी वाढली, म्हणजे विज्ञानाचा विकास नाही. सत्सद विवेक बुद्धीला, बुद्धीच्या पातळीवर खरं काय आणि खोटं काय हे तपासून बघ. आज 21व्या शतकामध्ये चायनाकडे जो आपण बोट दाखवतो की याने हा विषाणू आणला, याला विज्ञाननिष्ठ म्हणाल तुम्ही? नाही, हे विघातक कार्य आहे. सत्सद विवेक बुद्धीला पटत नाही. तुम्ही उभारणी करा, कन्स्ट्रक्टिव्ह.
डिस्ट्रक्टिव्ह विचारसरणी विज्ञाननिष्ठ भूमिकेशी जुळत नाही. आणि म्हणून सावरकर विज्ञाननिष्ठ होते म्हणजे हेच होते की तुम्ही पारंपरिक जुन्या चालीरीती, परंपरा, रूढी, पोथीनिष्ठ दृष्टिकोन याचं एकदा कुठेतरी हे जे सारं कुंठित आहे, हे सर्व कुंठित आहे, याला बुद्धिप्रामाण्यावर याचा शोध घ्या. आणि बुद्धिप्रामाण्यावर नुसता शोध नका घेऊ, बोध घ्या. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि म्हणून त्यांनी गाय ही उपयुक्त वस्तू आहे वगैरे हे ते त्या काळातले थोडे तसे वादग्रस्त त्यांचे विचार होते. त्यामुळे प्रारंभीच्या काळामध्ये पुणेकरी मंडळी सावरकरांना स्वीकारतही नव्हती. आताच सरांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की भारतरत्न द्यावा किंवा देऊ नये. मी तर असं म्हणेल की ते कोट्यावधी काय जगातल्या विचार करणाऱ्या बुद्धिवादी लोकांच्या हृदय सिंहासनावर सावरकर खूप पूर्वीच आरूढ झालेले आहेत. तर एका भारतरत्नाने खूप काही गौरव होणार आहे असं काही नाही. पण हे शेवटी वादविवादाचे विषय सोडून देऊ आपण, त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही. आणि म्हणून सावरकर हे उत्तम साहित्यिक होते, विचार करणारे लेखक होते. म्हणून सावरकर आणि प्रज्ञावंत याकडे आपल्याला थोडस जायचं आहे. आता त्यातलं एका पुस्तकाचा, एका ग्रंथाचा तुमच्या समोर मी उल्लेख करतो. 1857चे स्वातंत्र्य युद्ध, 1857चा उठाव. मग काय झालं की साम्राज्यवादी लेखकांचा प्रभाव असल्यामुळे ब्रिटिश सत्तेचे गोडवे गाऊन भारताचा इतिहास लिहिणाऱ्या मंडळींनी या 1857च्या उठावाकडे बघताना शिपायांचे बंड, अगदी सैनिकांमधील असंतोष, रियासतकार गोविंद सकाराम सरदेसाई सुद्धा अतिशय हातचं राखून लिहितात अंशतः जनतेचा उठाव. आणि याला उत्तर म्हणून आत्यंतिक राष्ट्रवादी इतिहासकाराच्या भूमिकेमध्ये सावरकरांनी 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध हे नाव दिलं. आणि ते जर आपण मराठीत पण आहे ते जर वाचलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांच्या लेखणीची ती तळमळ, ती जळजळ आणि ते शब्द आपल्या मनाला भावतात, हृदयापर्यंत पोहोचतात. अगदी त्यातलं एक उदाहरण, फक्त एकच वाक्य सांगतो की नागपूरचे भोसले ब्रिटिशांना फितूर झाले आहेत आणि मग ते त्यांच्या शब्दांमध्ये लिहितात की तुमचा सत्यानाश होईल, तुम्ही नरकात जाल. जे सांगायचा मुद्दा मला असा आहे की भारतीय समाज व्यवस्थेची स्वातंत्र्यासाठी मानसिकता तयार करण्याचं काम, सशस्त्र लढ्यासाठी तयार करण्याचं काम, क्रांतीसाठी तयार करण्याचं काम हे 1857चा स्वातंत्र्य समर, स्वातंत्र्य युद्ध हा ग्रंथ सातत्याने करत आला आहे. ती क्रांतिकारकांची भगवद्गीता होती. सावरकरांची साहित्य परंपरा जर आपण बघितली तर ते नाटककार पण होते. सावरकरांचं नाटक रंगभूमीवर आणणं म्हणजे महाधाडसाचं काम, कारण त्याच्यावर सातत्याने बंदी येणं, सरकारची करडी नजर असणं. तरी सुद्धा ही नाटकं समाज व्यवस्थेचं रूप जे आहे, समाज व्यवस्थेचं अंग लोकांच्या समोर ठेवायचं आहे. समाज व्यवस्थेची, भारत मातेविषयीची, स्वातंत्र्याविषयीची, भारतीय संस्कृतीचं महत्व आणि महात्म्य याविषयीचं मनातला विचार पानात आणून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम हे नाटक करत. 1927 मध्ये उत्शाप हे नाटक लिहिलं. नाट्यकला प्रसारक मंडळाने ते रंगभूमीवर आणलं. संन्यस्त खडक नाटक हे त्यातलं शतजन्म शोधताना हे नाट्यगीत जर ऐकलं तर अंगावर रोमांच येतो आणि देशप्रेमाविषयीच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र होतात. ते बळवंत नाटक मंडळीने
1932 मध्ये रंगभूमीवर आणलं. उत्तर क्रिया हे नाटक भारत भूषण मंडळाने रंगभूमीवर आणलं आणि सावरकर अखिल महाराष्ट्र नाट्य संमेलन जे 1943 ला झालं होतं सांगलीला, त्याचा अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता. आणि म्हणून एक भारतीय संस्कृतीची चिकित्सा करून त्याचं महत्व आणि महात्म्य लिखित ग्रंथित करून साहित्य संपदा, बुद्धिवादी साहित्य संपदा आपल्या समोर ठेवणारे एक लेखक म्हणून सावरकरांकडे पाहिलं जातं. भाषा शुद्धी व लिपी शुद्धी या चळवळीचे प्रणेते सावरकर होते. 13व्या वर्षीच त्यांनी बगुरला शिक्षण झालं शिवाजी विद्यालयामध्ये आणि 13व्या वर्षीच त्यांनी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र अशी काव्ये लिहिली. त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसंदर्भात सावरकरांनी लिहिलेलं आहे, यह तीर्थ महातीर्थों का है, मत कहो इसे काला पानी, तुम सुनो यहाँ के धरती के कन कन से गाथा बलिदानी. हे असं ऐकलं ना, तो अंदमान ते काळं पाणी हा सर्व इतिहास जागा होतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणावरती देशप्रेमाचे उमाळे येतात. 1906 मध्ये ते लंडनला उच्च शिक्षणासाठी गेलेत. त्यांचा पहिला हुतात्मा शिष्य मदनलाल धिंगरा लंडन मध्ये क्रांतिकारकांशी, वेगवेगळ्या देशातल्या क्रांतिकारकांशी चर्चा करून, संबंध जोडून बॉम्ब तयार करण्याचं ज्ञान घेतलं आणि त्यांनी लंडनहूनच 22 ब्राउनिंग पिस्तूल भारतात पाठवली. त्यात अनंत कान्हेरेने जॅक्सनचा वध केला. नाशिक कट उघडकीस आला. सावरकरांना लंडनला अटक झाली आणि हा देशप्रेमी ब्रिटिशांच्या चष्म्यातला कैदी समुद्रमार्गे भारतात आणत होते. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. आम्ही शाळेत असताना 15 ऑगस्ट 26 जानेवारीला प्रभात फेरी निघायची गमेसर आणि मग त्या युनिफॉर्म मध्ये त्या गावातल्या प्रभात फेरीमध्ये आमचे गुरुजी आम्हाला हे गाणं शिकवायचे, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. आणि सावरकरांची सागरातली उडी ही घटना नाहीच आहे. मग या घटनेची जर चिकित्सा केली, एवढं प्रचंड धाडस समुद्रात पोहून फ्रान्सचा किनारा गाठला, मॉर्सेलिस बंदरावर पोहोचले. दुर्दैवाने भाषेची अडचण आली. त्या फ्रेंच पोलिसांना, फ्रेंच रक्षकांना सावरकरांची भाषा समजली नाही. गोंधळ झाला. सावरकरांना अटक झाली आणि 11 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 1906 पासूनचा सावरकरांचा 1883 जन्म आणि 1966 ला त्यांचा मृत्यू झाला. 60 वर्ष ह्या देशाची सेवा करणारा हा महान तपस्वी अंदमानात बंदिवास भोगत होता.
त्या काळातलं त्यांचं लेखन, त्या भिंतींवर त्यांनी लिहिलेली महाकाव्ये आजही आपल्याला स्वातंत्र्य देवतेची आठवण करून देणार आहे. सावरकरांच्या जीवनाचे 2 भाग पडतात. अंदमान पर्यंतचा एक भाग आहे, सुटका झाल्यानंतरचा रत्नागिरीला स्थानबद्ध असतानाचा दुसरा भाग आहे. या दुसऱ्या भागामध्ये सावरकरांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं. अस्पृश्य वस्तींमध्ये सावरकर जाऊ लागले, लोकांची दुःख समजून घेऊ लागले, चर्चा करू लागले आणि सर्व दुःखितांसाठी, वंचितांसाठी पतित पावन मंदिराची स्थापना केली. बघा, मंदिराचं नावच इतकं सुंदर आहे, किंवा सुंदर म्हणण्यापेक्षा विचार करायला लावणार आहे. पतित पावन मंदिर. जे दीन दुःखी आहेत, उपेक्षित वंचित वगैरे हा तर फार पुढचा भाग आहे, पण ज्यांना कोणीही स्वीकारत नाही, अस्पृश्यता रोमारोमामध्ये भरलेली आहे, अशा या काळामध्ये सर्वांसाठी पंगत भोजन आणि सर्वांसाठी एक मंदिर ही संकल्पना त्यांनी राबवली आणि पतित पावन मंदिर. आणि या पतित पावन मंदिराच्या सानिध्यामध्ये सर्व धर्म पंथाची मंडळी एकत्र येऊ लागली आणि जाती भेदाचा तिरस्कार भाषण देऊन मुळीच होणार नाही. त्याच्यासाठी कृतिशील समाज सुधारक म्हणून सावरकरांनी रत्नागिरीला स्थानबद्ध असताना समाजसेवकाचं काम केलं. क्रांतिकारक ते समाज सुधारक हा जो सावरकरांचा प्रवास आहे, हा प्रवास नव्या पिढीला, भारतीय समाज व्यवस्थेला अत्यंत प्रेरणा देणारा असा प्रवास आहे. रत्नागिरीच्या कामगिरीनंतर, म्हणजे खर तर विद्यार्थी तुमचे आज जॉईन दिसत आहेत, सावरकरांना जर समजून घ्यायचं असेल तर समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशित झालेला आहे. आणि मग त्यामध्ये तुम्हाला सावरकरांच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू अभ्यासायचे असतील. विज्ञाननिष्ठ सावरकर, समाज सुधारक सावरकर, क्रांतिकारक सावरकर, बुद्धिवादी सावरकर, मानवतावादी सावरकर, नाटककार सावरकर, साहित्यिक सावरकर. काय होतं, थोर व्यक्तींची पाये जी असतात ना, मातीची असतात. आणि त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे चरित्र आहे, चारित्र्य आहे, त्याच्यावरती विनाकारणच बुद्धिवादी वेगवेगळ्या पद्धतीची चिकित्सा करतात. आणि त्यामुळे अनेक थोर व्यक्तींना कधी कधी आरोपीच्या पिंजऱ्यातही उभं राहावं लागतं. म्हणजे रत्नागिरीत सुरू केलेलं कार्य या संदर्भामध्ये आता सावरकर तुरुंगातून आल्यानंतर थोडे सुस्त झालेले आहेत. त्यांचं राष्ट्रप्रेम आता थंड झालेलं आहे. त्यांचा राष्ट्रवाद बोथट झालेला आहे. अशा पद्धतीची एक टीका टिप्पणी सुरू झाली. पण 1947 नंतरचा भारत
याचं स्वप्न सावरकर बघत होते. क्रांतिकारक म्हटल्यानंतर आपल्या समोर एक वेगळी प्रतिमा तयार होते, पण सावरकर कवी मनाचे होते. पण कवी मनाचे असून सुद्धा वास्तववादी विचार करणारे कवी होते. या ज्या कन्सेप्ट आहेत, या थोड्या टर्म ज्या आहेत ना, आपण ज्याला संज्ञा संकल्पना म्हणतो, की नेमकं सावरकरांना काय अपेक्षित होतं. म्हणजे जेव्हा मी आमच्यासारखे विवेचन करणारी मंडळी तुमच्या समोर ठेवत असते, की बुद्धी प्रामाण्य, ग्रांथिक प्रामाण्य, कवी मन, वास्तववादी विचार, त्यांना वस्तुस्थिती माहिती होती. स्वातंत्र्याची चळवळ जोमाने सुरू आहे, स्वातंत्र्य भारताला मिळेल, पण भारतीय समाज व्यवस्थेचं दुःख नेमकं काय आहे, दोष काय आहे, त्यांच्या डोळ्यासमोर होता तो म्हणजे एक मुख्य दोष आहे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये, तो म्हणजे जातीभेदाचा. अस्पृश्यतेसारखा एक डाग या समाज व्यवस्थेवर लागलेला आहे. आणि तो काढून तुम्हाला जर अखंड भारताचं स्वप्न बघायचं असेल, भारताचं अखंडत्व टिकवायचं असेल, सामाजिक एकात्मता टिकवायची असेल, खरा उद्याचा भारत घडवायचा असेल, विज्ञाननिष्ठ भारत घडवायचा असेल, तर हा जो जातीभेद आहे, पंथभेद आहे, धर्मभेद आहे, हा आता कुठेतरी नाहीसा. ते हिंदुत्ववादी होते, हिंदू धर्म आणि शास्त्रावर त्यांची प्रचंड निष्ठा होती, पण ते धर्मांध कधीच नव्हते, अंधश्रद्धा ते कधीच नव्हते. त्यांची प्रत्येक भूमिका ही बुद्धिवादाच्या पातळीवर, मानवतेच्या पातळीवर ते चर्चा करूनच मांडत होते. काय अपेक्षित होतं त्यांना भारतीय समाज व्यवस्थेविषयी, भारतीय राष्ट्राविषयी त्यांना काय अपेक्षित होतं? दोन गोष्टी प्राधान्यक्रमाने त्यांना अपेक्षित होतं. एक राष्ट्रहित, दुसरं मनुष्यहित. माणूस जगला पाहिजे, केवळ जगला नाही पाहिजे, तो त्याची सभ्यता जपून तो विज्ञाननिष्ठ पद्धतीने जगला पाहिजे. काय होतं, वैज्ञानिक दृष्टिकोन जर समाज व्यवस्थेसमोर मांडला तर जातीभेद, धर्मभेद, पंथभेद, अंधश्रद्धा जी 40% माणसाच्या गळ्याभोवती चिकटलेली असतात, ती निघून जातात, किंबहुना ती निघून जाण्यासाठी हा वैज्ञानिक दृष्टिकोन मदत करत असतो. हा वैज्ञानिक दृष्टिकोनचा डोस आहे. हे सर्व चिंतन त्यांनी त्यांच्या साहित्यातूनही केलेलं आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने कृती केलेली. राष्ट्र, राष्ट्रीयत्व, राष्ट्रवाद याचबरोबर समाजहित, मनुष्यहित पण जपलं पाहिजे. आणि सत्सद विवेक बुद्धी, विवेक आणि वास्तव बुद्धी समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झाली पाहिजे, अशी या पद्धतीने त्यांची संपूर्ण तत्वज्ञानाची मांडणी आहे. आणि म्हणून सावरकर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला या दृष्टिकोनातून समजून घ्यावं लागेल. नाटक लेखनाकडे का सावरकर वळले? 10 ग्रंथ वाचून 50 भाषणं देऊन सुद्धा नाटक 2 तासामध्ये खूप काही शिकवून जातं. आणि म्हणून ब्रिटिशांची बरं का त्या काळातल्या नाटकांवर करडी नजर होती. म्हणजे त्या काळातल्या नाटक चालू असताना पोलीस गुप्तपणे वावरत होते. आणि बघा, एका नाटकाचं नाटक चालू होतं आणि त्या पोलिसाच्या लक्षात आलं की पहिला अंकाचा पडदा पडतो तेव्हा ब्रिटिश अधिकारी हॅट काखेत घालून भारतीय संस्थानिकांना कुर्णिस हात करतो. दुसऱ्या अंकाचा पडदा पडतो तेव्हा त्या पडद्यावरचं जे चित्र होतं की भारतीय संस्थानिक आपली पगडी काखेत मारून
ब्रिटिश अधिकाऱ्यांना कुर्णिसात करतो आणि तिसऱ्या अंकाचा जेव्हा पडदा पडतो तेव्हा क्रांतीच्या ज्वाला. त्या पोलिसांच्या त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की हे लोक नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्य क्रांतीचं कार्य करतात, म्हणून नाटकावर बंदी, पुस्तकांवर बंदी, बंदिवासात टाकणं, अटक करणं, त्यांना मदत करणाऱ्यांना पकडणं, त्यांना मारझोड करणं, तोकट उघडकीस आणणं, अशा पद्धतीचे काम त्या काळात चालत होते. आणि म्हणून हे जे बॉम्ब देवाचे उपासक होते, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे विचार प्रवाह आहे, उद्दिष्ट एक आहे, मार्ग अनेक आहे. त्यातला हा एक मार्ग होता, याचे सावरकर प्रणेते. आणि महाराष्ट्राच्या ज्या भूमीमध्ये म्हणजे क्रांतिकारकांच्या बाबतीत म्हणाल तर बंगाल आणि महाराष्ट्र, त्या काळात बंगाली बाबू आणि महाराष्ट्रीयन तरुण क्रांतिकार्यामध्ये, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या क्रांतिकार्यामध्ये अग्रेसर होती. या दोन राज्यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने क्रांतीचं कार्य मोठ्या जोमाने चालत होतं. आणि ही क्रांतिकारकांची एक संस्कारित पिढी पुढच्या काळामध्ये तयार झाली. सावरकरां 1966 पर्यंत होत. 47 ला स्वातंत्र्य मिळालं. काय करत होते हो त्या दिवशी सावरकर? माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आपल्या निवासस्थानी बंदिवासात होते. 400 रुपयाचं पेन्शन त्यांना मिळत होतं आणि हिंदुस्थानची झालेल्या फाळणीचं दुःख ते पचवत होते आणि उद्याचा अखंड भारत कसा निर्माण होईल याचं चित्र रंगवत होते. तुम्ही वाचा एकदा यांचं जीवन कार्य किंवा यांच्यावरती प्रकाशित झालेली, सावरकरांच्या वरती प्रकाशित झालेली पुस्तकं खरं वाचल्याशिवाय आपल्याला सावरकर कळत नाही. आणि सावरकर जेव्हा समजतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने आज आपण सर्वांगाने प्रगत आणि एक उच्च प्रतीची सभ्यता असणाऱ्या देशात राहतो. सभ्यता म्हणजे हिंदीत सभ्यता, मराठीत संस्कृती म्हणतो आपण. ह्या महान विभूतींचं कार्य एका अर्थाने अधोरेखित करण्यासारखं आहे मित्रांनो. ते म्हणजे धर्मश्रद्ध, अंधश्रद्ध, जातीभेदाने भंगून गेलेल्या, विस्कटलेली समाज व्यवस्था असणाऱ्या ह्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये देशप्रेमाची, मानवतेची, राष्ट्रनिष्ठेची आणि विज्ञान निष्ठेची शिकवण देऊन अखंड भारत घडविण्यासाठी झोपलेल्यांना जाग करू, जागे होते त्यांना उभं करू आणि उभे होते त्यांच्या हाती स्वातंत्र्य देवतेची पताका देऊन या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामागे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं कार्य म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी पान आहे. आणि आज जयंतीच्या निमित्ताने, 138व्या जयंतीच्या निमित्ताने कमीत कमी वेळामध्ये साहित्यिक सावरकर, क्रांतिकारक सावरकर, विज्ञानवादी सावरकर, मानवतावादी सावरकर, समाजसेवक सावरकर समजून देण्याचा आज योग आला. तुम्ही सर्व मंडळीने, मी फक्त प्रसंग सांगत गेलो आणि स्पष्ट करत गेलो. संपूर्णपणे सावरकर मी तुम्हाला सांगू शकलो नाही. बद्दल मीही वेळेची मर्यादा, वेळेचं भान ठेवून काही मोजक्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारताच्या बाहेर जाऊन
क्रांतिकार्याची दीक्षा घेऊन बाहेरच्या देशातल्या क्रांतिकारकांची मदत घेऊन बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेला एक हाडामासाचा माणूस भयभीत करून टाकतो, घायाळ करून टाकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दत्त सावरकर. पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करतो. तुम्ही शांतपणाने माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचंही कौतुक करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य गमेश सर आणि त्यांच्या टीमने आज मनोगत व्यक्त करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय तुम्ही म्हटलं की कमी वेळात पण जे तुम्ही मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन निश्चितच उद्बोधक होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकारक ते समाज सुधारक, एक कवी म्हणून, एक भाषा लिपी सुधारक म्हणून, राष्ट्रभक्ती क्रांतिकारक स्वरूपात त्यांनी देशासाठी दिलेले योगदान असेल किंवा हे सांगत असताना या महान तपस्वीचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात किती महत्वपूर्ण स्थान होते याची आम्हाला कल्पना आली. कवी असून सुद्धा वास्तववादी विचार करणारे असे महान सुधारक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. क्रांतिकारक ते क्रांतिकारक समाज सुधारक असा त्यांचा प्रवास निश्चितच नव्या पिढीला एक ऊर्जा व राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल यात शंका नाही. आणि अशा कार्यक्रमांचं नियोजन खरं त्या उद्देशानेच केलं जातं की येणाऱ्या पिढीला आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या ज्या महान व्यक्तींनी आपलं बलिदान दिलेलं आहे, आपलं सर्वस्व दिलेलं आहे, जसं तुम्ही उल्लेख केला की वयाची 60 वर्ष ज्या व्यक्तींनी आपल्या मातृभूमीसाठी योगदान दिलं, अशी राष्ट्रनिष्ठा असणारी, विज्ञाननिष्ठा असणाऱ्या सावरकरांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. आणि आपण जे मार्गदर्शन केलं ते निश्चितच आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायक ठरेल अशी मी अपेक्षा ठेवतो. यापुढे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर व या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. आज विनायक दामोदर सावरकर यांच्या 138व्या जयंतीनिमित्त आपल्या महाविद्यालयामध्ये ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांनी अतिशय साक्षेपी पद्धतीने इतिहासाची अतिशय चांगली कारणमीमांसा करत विदा सावरकर यांची जी व्यक्तिरेखा आहे ती अतिशय प्रभावीपणे इथे रेखाटलेली आहे. आम्हाला साहित्यिक म्हणून सावरकर माहीत असतात, माहिती आहे, पण स्वातंत्र्य चळवळीमध्ये सावरकरांनी ज्या पद्धतीने प्रयत्न करत हे या स्वातंत्र्याचा प्रकाश आपण सगळ्यांनी अनुभवला, त्याच्या पाठीमागची जी सगळी परिस्थिती होती ती सरांनी अतिशय वास्तवतेने इथे रेखाटलेली आहे. त्यामुळे मला भांबरे सरांचं विशेष या व्यक्तिमत्वाविषयी, प्राचार्य डॉक्टर भांबरे सरांविषयी मला विशेष आदर यासाठी आहे. खरं तर मला सांगितल्याशिवाय राहत नाही की नागपूर महाविद्यालयामध्ये सरांबरोबर मी काम केलेलं आहे. ते आमच्या कला शाखेचे त्यावेळेस प्रमुख होते आणि प्रत्येक तासिका कशी असावी, शिक्षकांनी कसं अध्यापन केलं पाहिजे, शिक्षकांनी अभ्यास कसा केला पाहिजे, संदर्भग्रंथ कसे अभ्यासले पाहिजे आणि संशोधनाची वृत्ती कशी वाढवली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा बाळकडू आम्हाला भांबरे सर द्यायचे. आणि मी अतिशय प्रामाणिकपणे इथे कबूल करतो की जेव्हा सर सेट परीक्षा पास झाले, खरं तर त्यांना त्यावेळेस आवश्यकता नव्हती, परंतु सर जेव्हा सेट परीक्षा पास झाले तेव्हा सरांविषयी आम्हाला खूप प्राऊड वाटायचं. आणि त्यावेळेस ते म्हणायचे की नाही, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करा आणि तुम्हाला ही यश मिळू शकेल. आणि अतिशय नम्रपणे सांगतो की सेट परीक्षेबाबत आम्हाला ते वेळोवेळी खूप मार्गदर्शन करायचे आणि 1997 मध्ये मलाही ते यश मिळवता आलं. या व्याख्यानाच्या निमित्ताने आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून ही गोष्ट मी फक्त उद्धृत केली. या व्याख्यानासाठी उपस्थित आदरणीय BD पगार सर इथे उपस्थित आहे.
आम्ही ज्यांच्याबरोबर इंग्रजीचं ज्ञान आदानप्रदान करायचं त्या डॉक्टर रजनी पाटील मॅडम त्याही या व्यासपीठावरती उपलब्ध आहे. त्यानंतर आमचे सन्मित्र नागपूर महाविद्यालयामध्ये ज्यांनी आम्ही एकत्रित काम केलेलं आहे ते डॉक्टर DZ सावळे सर हेही आजच्या व्याख्यानाला उपस्थित आहेत. हे सगळं सगळं चित्र पाहिलं की मनाला हुरूप वाटतं की आपल्या सहकार्याला आपल्या प्राचार्यांना ऐकण्यासाठी ही माणसं खास उपस्थित राहिली. त्यांचंही मी इथे स्वागत करतो. आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य गायकवाड सर आहेत. त्यानंतर स्वागत प्रास्ताविक करणारे अरुण वनारसे सर आहेत. परिचय देणारे आणि सरांच्या कॉलेजला सरांबरोबर काम केलेले डॉक्टर धनराज धनगर सर आहे. अतिशय भारदार सूत्रसंचालन करणारे के बच्चाव सर आहे. आणि जे आभार मानणार आहे ते आमच्या न्यायाच्या समन्वयिका डॉक्टर मनीषा गायकवाड मॅडम आहेत. या ऑनलाईन व्याख्यानासाठी आमचे कार्यालयीन अधीक्षक शंकर बच्चाव सर असतील, वैभव सोनवणे सर असतील, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक असतील, काही विद्यार्थी असतील, या सगळ्यांविषयी आम्ही प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो. मला सावरकरांविषयी, साहित्यिक सावरकर याविषयी खूप ओढ आहे आणि सावरकरांची शब्द सामर्थ्य, त्यांचे संस्कृतीविषयीचं त्यांचा असलेला अभ्यास, इंग्रजी भाषेविषयीचा त्यांचा असलेला अभ्यास आणि एकूण सावरकरांचे जे पैलू सरांनी उद्धृत केलेले आहेत ते सगळे अभ्यासल्यानंतर एक गोष्ट जाणवते की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी, सशस्त्र क्रांतीसाठी त्यांनी केलेलं जे काही बलिदान आहे, योगदान आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा अंदमानचा आपण सगळा प्रसंग अभ्यासतो तेव्हा लक्षात येतं की हे सगळं ते कशा करत होते, ही लेखणी कशासाठी झेपवत होते, हे सगळे विचार कशा करता ते मांडत होते की हा देश जेव्हा स्वातंत्र्य होईल. सरांनी एक वाक्य खूप छान इथे मांडलं, मला ते एक मिनिट. हॅलो सर, हॅलो हॅलो, थोडासा आवाज येतो का? हो येतोय सर. ठीक आहे, मला थोडंसं नेटची कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असला. हा, तर सरांनी या गोष्टी खूप प्रभावीपणे मांडल्या आणि मला त्या खूप आवडल्या सुद्धा. कारण सावरकरांनी उभं आयुष्य, म्हणजे आयुष्याचा फार मोठा कालखंड हा स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्ची घातला. 1966 मध्ये ते आपल्यामधनं गेले आणि जवळजवळ 82 वर्ष तात्यासाहेबांना आयुष्य मिळालं. या 82 वर्षामध्ये त्यांची जी विचारसरणी होती, त्यांची जी लेखणी होती ती आज आपल्या सगळ्यांना खूप उपकारक आहे, खूप प्रभावी करणारे आहे. त्यामुळे सुरुवातीला जे म्हटले तर की त्यांना भारतरत्न पुरस्कार याच्या बाबत आपण चर्चा करायचं कारण नाही. सरांनी जे सांगितलं ते त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की ते राष्ट्रीय स्वरूपाचं कार्य आहे आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं सुद्धा कार्य आहे. त्यामुळे त्याबाबत आपण फार चर्चा करणार नाही. एखादा राजकीय सामाजिक जीवनामध्ये कसं वागावं हे सावरकरांच्या चरित्रामधून पाहायला मिळतं. रणाविना स्वातंत्र्य नाही ही त्यांची भूमिका आणि शस्त्राशिवाय पर्याय नाही ही त्यांनी घेतलेली भूमिका अतिशय महत्वाची आहे. आता जर आपलं घरच आपलं नसेल तर ते घर सजवायचं कसं हे आपण नाही करू शकत, असे विचार नाही करू शकत. त्यामुळे पहिल्यांदा आपण आपलं घर ताब्यात घेतलं पाहिजे. आणि मग सरांनी जो 1857च्या उठावाचं जे सगळं जे चित्र उभं केलेलं आहे ते खूप वास्तव आहे. सरांना आणि आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की सर येवला ही तात्या टोप्यांची भूमी आहे आणि त्यांनी 1857च्या समरामध्ये फार मोठी कामगिरी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा हे येवल्यामध्ये केली. लोकमान्य टिळक येवल्यामध्ये येऊन गेले. महात्मा गांधीजी येवल्यामध्ये येऊन गेले. या सगळे जे समाज धोरण आहे त्यांनी पावन धरलेले या भूमीमध्ये आपण आज हे सगळे विचार मांडलेले आहे ते आमच्यासाठी नेहमी खूप प्रेरणादायी आहे. सावरकरांनी जी सगळी नाटकं लिहिलेली आहेत त्या नाटकांमधून स्वातंत्र्य प्रेम आणि स्वातंत्र्य भावना हा मूळ गाभा होता. परंतु इंग्रज सरकारच्या लक्षात हा सगळा त्यांचा डाव लक्षात आलेला होता आणि त्यातून मग त्यांना पुढे त्रास झालेलाही पाहायला मिळेल. तर तुम्हाला सांगायला मोठा आनंद वाटेल की 2 वर्षापूर्वी हे मृत्युंजया हे नाटक आम्ही मुंबईच्या रंगभूमीने जे सादर केलं होतं. येवल्यामध्ये चांगलं नाट्यगृह आहे आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही हे नाटक दाखवलं होतं आणि त्यावेळेस तो सावरकरांचा जो जाज्वल्य अशा प्रकारची जी राष्ट्रनिष्ठा, त्यांचा जो हिंदुत्ववाद आणि त्यांच्या या
अंदमानच्या तुरुंगामध्ये त्यांना जो काही कारावासामध्ये जो काही त्रास सहन करावा लागला तो अतिशय प्रभावीपणे त्या नाटकामध्ये मांडला गेला. आमचे सगळे विद्यार्थी हे नाटक बघून त्यांना अतिशय चांगली प्रेरणा त्यातून मिळालेली आहे. त्यामुळे आजचं तुमचं जे व्याख्यान आहे ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि मग विज्ञाननिष्ठ सावरकर, क्रांतिकारी सावरकर, बुद्धिवादी सावरकर, साहित्यिक सावरकर, विचारवंत सावरकर, असे सावरकरांचे जे वेगवेगळे पैलू आहेत, राष्ट्रहितासाठी, मनुष्य हितासाठी त्यांनी आयुष्यभर घेतलेली जी काही काळजी आहे, केलेले जे काही प्रयत्न आहे ते आपण अतिशय साक्षेपी पद्धतीने मांडले. विशेषतः विवेकवादाची मांडणी, विज्ञाननिष्ठता ही त्यांच्याजवळ होती. आणि मग आज सावरकरांचा, मला फक्त एक थोडासा, मी इतिहासाचा तितका गाढा अभ्यासक नाहीये, परंतु सावरकरांची जी मांडणी केली जाते ते फक्त हिंदुत्ववादाच्या दृष्टिकोनातून केली जाते. तर मला असं वाटतं की सावरकरांजवळ एवढे सगळे जे पैलू होते त्या पैलूंवरती जर प्रकाश टाकला गेला तर नव्याने सावरकरांची जी मांडणी ती जर इतिहासकारांनी केली तर मला वाटतं फार मोठं काम होऊ शकेल. आज एक पाहायला मिळतं की रियासतकारांनी सुद्धा ज्या पद्धतीने साक्षेपी इतिहास मांडायला हवा तसा मांडला गेला नाही, परंतु आज सावरकरांच्या साहित्यावरती, त्यांच्या भूमिकेवरती, त्यांच्या विचारांवरती आज फार चांगल्या पद्धतीने ही सगळी चर्चा होते आहे. आणि या चर्चेची सुरुवात करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय डॉक्टर आर.पी. भांबरे सर येथे उपस्थित झाले. त्यांनी अतिशय कमी शब्दांमध्ये परंतु अतिशय आशयगर्भ अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहे. सावरकरांविषयी बोलणं 1 तास काय, अगदी 10 दिवसाचे सलग व्याख्यान मला ठेवले तरी संपणार नाही, एवढं मोठं प्रगाढ कार्य त्यांनी उभं केलेलं आहे. परंतु आजच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा काही भाग आपल्यापर्यंत पोहोचावा, त्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना काही प्रेरणा मिळावी आणि त्याच्यामधनं भाषिक त्यांनी जे काही प्रयोग केलेले आहे, ज्या संज्ञा त्यांनी वापरलेल्या आहे, शुद्ध मराठी बोलण्यासाठी इंग्रजीचा वापर कसा केला नाही पाहिजे, नवीन शब्दकोश त्यांनी दिले, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आज विचार व्हावा या अनुषंगाने महाविद्यालयाच्या वतीने या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. आदरणीय भांबरे सरांनी खूप चांगलं वक्तव्य इथं केलेलं आहे. महाविद्यालयाच्या वतीने मी सरांना खूप धन्यवाद देतो आणि माझं जे अध्यक्षीय मनोगत आहे ते थांबवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हॅलो, धन्यवाद सर. आपल्या अध्यक्षीय मंतव्यातून वीर सावरकर यांच्या जीवनासंदर्भात एक बहुमूल्य आपण माहिती दिली. ती खरंच योग्य आहे की सावरकरांना कुठल्याही धर्मात, कुठल्या जातीत किंवा कुठल्या चौकटीत आपण अटकू नये. ते खऱ्या अर्थाने या देशाचे आधुनिक विज्ञाननिष्ठ व राष्ट्रनिष्ठ रचणारे एक थोर महापुरुष होते आणि भारतरत्न वगैरे या सगळ्या संकल्पनाच्या पलीकडे असं हे व्यक्तिमत्व होतं. मी आजच्या कार्यक्रमाच्या या सगळ्या प्रमुख अतिथींचे आभार मानण्यासाठी आमच्या महाविद्यालयाच्या नॅक समन्वयक आदरणीय डॉक्टर मनीषा गायकवाड मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी आभार मानावे. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हो, येतोय. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर आर.पी. भांबरे, हर्सूल कॉलेज. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.व्ही. गमे, उपप्राचार्य प्राध्यापक एस.टी. गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक श्री बच्छाव, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक अरुण वनासे, प्राध्यापक वैभव सोनवणे, आजचे आपले सूत्रसंचालक प्राध्यापक के बच्छाव, आमचे तांत्रिक सहाय्यक डॉक्टर गौतम कोलते आणि या वेबिनारला जॉईन असलेले हर्सूल महाविद्यालयातील सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रथमतः मी आज आपले श्रेष्ठ स्वातंत्र्य सेनानी विदा सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करते आणि आपले आभार प्रदर्शन करत असताना पुन्हा एकदा प्रथमतः मी आपले आजचे जे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय डॉक्टर आर.पी. भांबरे सर यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर एका इतिहासाच्या संशोधकाकडून जेव्हा इतिहासाचं अवलोकन केलं जातं तेव्हा इतिहासही किती रंजक होऊ शकतो आणि किती वैचारिक होऊ शकतो आणि वेगवेगळे पैलू कसे समोर येतात तर याचा सुंदर अनुभव आपल्या व्याख्यानातून आज आम्हाला आलेला आहे. सागरा प्राण तळमळला म्हणणाऱ्या सावरकरांच्या जीवनाचा
जीवनपटच तुम्ही आम्हाला उलगडून दाखवला आणि इतिहासाचा अभ्यास देखील आम्हाला सर्वोत्तम कलेचा अनुभव कसा देऊन जातो याची सुंदर जाणीव तुम्ही आम्हाला करून दिली. तर मी महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, ज्यांची ओळख एक उपक्रमशील प्राचार्य म्हणून आहेत आणि जे आमच्यासाठी नवीन नवीन वेबिनारचं नेहमीच आयोजन करत असतात आणि प्रासंगिक अशा प्रकारे वक्ते बोलवून आणि सर आज तुम्ही आमच्यासाठी ह्या वेबिनारचं आयोजन केलं आणि आपण देखील आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर एक साहित्यिक म्हणून आम्हाला उलगडून दाखवले, त्याबद्दल आपले देखील मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस टी गायकवाड सर, दोन्ही पर्यवेक्षक प्राध्यापक अरुण वनासे आणि वैभव सोनवणे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आमचे प्रत्येक वेबिनारला आम्हाला तांत्रिक सहाय्य करणारे आमचे तांत्रिक सल्लागार डॉक्टर गौतम कोलते सरांचे मी मनपूर्वक आभार मानते. ज्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ते प्राध्यापक के के बच्छाव सर, त्यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. प्रमुख अतिथींचा अतिशय सुंदर असा परिचय करून देणारे डॉक्टर धनराज सर यांचा देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. तसेच हर्सुल महाविद्यालयाचे जे आमचे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी या वेबिनारला जॉईन आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि शेवटी सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. भांबरे सर मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मनपूर्वक आभार. मनपूर्वक आभार. थँक्यू. बाय सर. बाय बाय.